व्यासपीठावर आमंत्रित करते सुनंदा राजेंद्र पवार यांना. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. बसून कसंही तुम्ही संवाद साधा. आपल्यासोबत आता सुनंदाताई आहेतच. सुनंदाताई, ग्रामीण भागामध्ये असलेली व्यक्ती, तिला उद्योग क्षेत्राकडे येणं अतिशय महत्वाचं असतं आणि ती येत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आपण सगळ्यांनी काय प्रयत्न करायला हवे तर ती उद्योजकता जी आहे ती आपल्या ग्रामीण भागापर्यंत, खेड्यापाड्यापर्यंत पोहोचू शकेल. आपली प्रतिक्रिया जाणून घ्यायची. सर्वांना नमस्कार. आज लोकशाही या माध्यमाने मला इथं बोलवलं, माझा सन्मान केलात, कौतुक केलं. माझ्याबरोबर अनेक लोक इथं दिग्गज आले, त्यांचाही सन्मान केला आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्याबद्दल मी लोकशाही, विशाल दादा, तुमची सर्व टीम यांचे मनापासून आभार मानते. आणि तुम्हाला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. तसंच इथून पुढच्याही काळामध्ये जी ग्रामीण भागातली लोकांची जी नाळ तुमच्याशी जुळली गेलेली आहे, हे नातं तुम्ही तसंच जपावं. कारण माझा जन्म ग्रामीण भागातला वस्तीवरचा आहे. मी शेतावर लहानाची मोठी झाले, त्यामुळे मी शेतकऱ्याची मुलगी आहे, शेतकऱ्याची पत्नी आहे. त्यामुळे लहानपणापासून ग्रामीण भागातलं सगळं महिलांचं जे विश्व आहे ते मी पाहत पाहत खरं तर मी लहानाची मोठी झालेली आहे. आणि पवार कुटुंबात आल्यानंतर मला खूप चांगल्या संधी मिळाल्या काम करण्यासाठी. आणि जेव्हा मी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीची जी संस्था आहे, गेले 55-60 वर्ष झालं ती शेतकऱ्यांसाठी काम करते. शेतकरी, शेतकऱ्याची शेती, शेतकऱ्यांच्या मुलामुलींचं शिक्षण आणि महिला सबलीकरण यावरती आम्ही सगळेजण काम करतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी 25-30 वर्षापूर्वी मी जेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये कामाला सुरुवात केली, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ग्रामीण भागातल्या महिलांचे प्रश्न आहेत ते म्हणजे शिक्षण, आरोग्य, स्वातंत्र्य आणि स्वची जाणीव, ज्याला आपण म्हणतो की तिला कळत नाही की मी कोण आहे, कशासाठी आहे, माझं अस्तित्व कशासाठी आहे. आणि त्या खूप असं लाईटली घेतात स्वतःला. तर त्या सगळ्या अडचणीमुळे आज आमची महाराष्ट्रातली ग्रामीण भागातली महिला अजूनही मागे आहे. त्याला एक व्यावसायिक प्रशिक्षण ज्याला म्हणतो आपण, ते अजून नाही मिळत आहे. सगळ्यात मोठी अडचण आहे आमची मार्केटची. म्हणजे वस्तू तयार होती पण मार्केट आम्हाला मिळत नाहीये. तर त्यासाठी आपण भीमथडी जत्रा गेले 18 वर्ष झालं पुण्यामध्ये करतोय. आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आणि 13 राज्यातून तिथे महिला येतात आणि त्यांचं जे काही प्रॉडक्ट आहे ते पुणेकरांच्या समोर आणायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. त्यामुळे बँका आणि सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांच्या फेडरेशन झाल्या पाहिजेत. त्यांना त्यांच्या अडचणीमध्ये त्यांना कुठेतरी काय अडचण आहे यासाठी थोडंसं प्रशिक्षण आणि एकत्र करणं, या गोष्टी खरं तर शासनाकडनं अपेक्षित आहेत. पण ते होत नाही. म्हणून काही स्वयंसेवी संस्था, म्हणजे माझ्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट हा एक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे. याच्या माध्यमातून जवळपास मी 6 तालुक्यात काम करते. आता माझ्याशी 30,000 महिला ह्या डायरेक्ट कनेक्टेड आहेत. आणि आम्ही त्यांना जवळपास कर्जत, जामखेड, आता रोहित इथं समोर बसलेला आहे त्यामुळे त्याची मदत आहेच मला. पण बारामती, इंदापूर, पुरंदर या 3 तालुक्यात जवळपास 15,000 महिलांना माझ्या संस्थेच्या माध्यमातून 8 कोटी रुपये आपण फायनान्स केलेला आहे त्यांच्या व्यवसायासाठी. की चला या उभ्या राहा, मदत घ्या, पण काहीतरी करत राहा. असं हे काम इकडच्या 3 तालुके आणि कर्जत, जामखेडच्या 15,000 अशा 30,000 महिलांसाठी आपण काम करतोय. पुढच्या 2 वर्षामध्ये आम्हाला 50,000 महिलांपर्यंत पोहोचायचंय. त्यांच्या अडचणी समजून घ्यायच्यात आणि उद्योग व्यवसायामध्ये काय करता येईल. अगदी घरातल्या घरात शेळी पालन असेल, कोंबड्या असतील, गायी असतील किंवा तिकटाचं एखादं दुकान छोटंसं काहीतरी काढायचंय, असं काहीतरी तिला करता आलं पाहिजे आणि ती सक्षम झाली पाहिजे, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. यासाठी खरं तर आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. आणि हे प्रयत्न असं मी म्हणणार नाही की आम्ही 100% त्याच्यामध्ये यशस्वी होतोय, पण
सगळंच चुकीचं चाललंय हे बोलण्यापेक्षा माझ्या हातात काय आहे जे मी नीट करू शकते याकडे माझं जास्त लक्ष असतं. त्यामुळे माझे प्रयत्न असतात की मला जे शक्य आहे ते चांगलं ग्रामीण भागातल्या महिलांसाठी आणि मुलींसाठी मी काम करते. नक्कीच. खूप खूप धन्यवाद ताई, तुम्ही आलात आणि इतका मनमोकळा संवाद साधलात आणि आपलं कार्य एक मिनिट, मगाशी रुपालीताईंशी बोलताना जो मुद्दा इथं उचलला होता की काय करता येईल प्रशासनाला, तर मी गेले काही वर्ष झालं या विषयावरती काम करतेय. मासिक पाळी नंतर मुलींची सुरक्षितता आणि याच्यावरती मी 3.5 लाख मुलींपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. अरे वा. आणि 6 तालुक्यामध्ये काम करत असताना मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. मला वाटतं की याच्यामध्ये एज्युकेशनच्या शैक्षणिक ज्या संस्था आहेत अगदी प्रायमरी लेवल पासून बॅड टच गुड टच पासून मुला मुलींना प्रत्येक गोष्ट एकत्र बसून आपण सांगितली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आई वडील जो धागा आता थोडासा वेगळ्या पद्धतीने हे होतोय की संवाद नाहीये, जसं तुम्ही ह्याला खूप छान नाव दिले, तो संवाद वाढला पाहिजे. आणि आता शैक्षणिक संस्थांनी याच्यामध्ये थोडंसं लीड घ्यायला पाहिजे, जे आम्ही आता बारामतीमध्ये करतोय. सेक्स एज्युकेशन असेल, जसं मगाशी त्या म्हणाला की विवाह पूर्व आणि विवाहच्या आधी मार्गदर्शन, हे गोष्टी आम्ही गेले कित्येक वर्ष झाले शारदानगरमध्ये करतोय. म्हणजे लग्नापूर्वीचं तुमचं जीवन आणि लग्नानंतर तुम्हाला काय म्हणून तुम्ही सगळ्या ह्याच्यावरती स्वीकार करणार आहात याच्यावरती आम्ही काम करतोय. त्यामुळे या मुद्द्यांवरती एज्युकेशनच्या संस्थांना माझं आव्हान राहील की त्यांनी यामध्ये उतरावं. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांची खूप मोठी एक ठेव आहे, त्यांचं एक विश्व आहे, ती त्यांची मुलं, आई आणि वडील, त्यांनी मात्र यामध्ये मुला मुलींना सजग करावं लागेल. ड्रग्जचं प्रमाण आपल्या पुण्यामध्ये खूप वाढतं आहे आणि आजूबाजूलाही ड्रग्ज खूप प्रमाणामध्ये आज घेतले जातात. त्याच्यावर पण आपल्याला एकत्रितपणे, आणि तुम्ही सर्वजण आमच्या सोबत आहात, त्यामुळे लोकशाहीनी पण यावरती आवाज उठवावा आणि काही चांगल्या घटना घडत असतील तर त्यांचं कौतुक पण आपण करावं अशी नम्र विनंती करते. आणि परत एकदा तुमचे मनापासून आभार, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ताई, आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी. आणि पुढेही एक जबाबदार माध्यम म्हणून आम्ही आपल्यासोबत आहोत आणि राज्याच्या प्रत्येक घटकासोबत आहोत. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. पुणे संवाद 2025 powered by Emanora. Emanora is the best place to live in East Pune. Associate sponsored PNG Jewelers. 7 PM Healthcare Solutions Private Limited. Think healthy, be wealthy. 1-point solution for all your health problems. Helios Ortho Joint, specialist for robotic joint replacement and sports injury. Pune and PCMC. जाधवर Group of Institute. बलबुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण. पुणे, महाराष्ट्र, भारत. श्री भवानी माता एस्ट्रो सेंटर. 1990 सालापासून KG to PhD विश्वासार्ह उच्च शैक्षणिक परंपरा लाभलेल्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. शेअर मार्केट मला शिकायचंय, आयुष्यात मोठं व्हायचंय. भारती शेअर मार्केट क्लासेस, शेअर मार्केट शिकवणारे भारतातील अग्रगण्य ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.